नमस्कार, जय महाराष्ट्र. हे बघा गोल्डनचं बेबी आहे आणि आमच्या ही ब्लॅक कोमाऊ. सकाळी सकाळी ना रोजचं असतं त्यांचा आवाज द्यायचं खालून खिडकीच्या खाली. आज उशीर झाला आहे, 10 वाजलेत. माऊ खाते, ब्लॅकी खाते आणि ही आहे आमच्या गोल्डनचा बेबी. बघा झाडावरती होती, मला वाटलं झाडावरून खाली उतरते आहे ना, पण गोल्डनला आवाज दिल्याच्यानंतर हीच प्रतिसाद देत होती. हे आहे जास्वंदीचं झाड. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आमच्या पुण्यामध्ये खूपच पाऊस पडले, आपल्या पुण्यामध्ये म्हणजे. आणि अक्षरशः एका फिमेल मागे 10 जण डॉगी होते रस्त्यावरचे, त्यांची नसबंदी झालेली नाही. मी बऱ्याच वेळा फोन करूनही किंवा सांगूनही, मी नगरपालिकेतही बऱ्याच वेळा गुगलवरून नंबर काढून त्यांना फोन केलेला होता, पण ते कोणतेही काम पूर्ण करत नाहीत. आणि कुशाला त्यांना मारण्याचा कायदा काढला आहे. ये बाबू, आज पाऊस असल्यामुळे मी आता यांना आहे ना, कारण आता खूप वेळ माझा त्या डॉगींना सोडवणे दिला. इकडे इकडे, हे बघ, हे घे, चल इकडे हो, इकडे खाते तिथं टाकले आता बाबा. चल, पाऊस येतोय, जा पटकन खा तिकडे. सर मागे मागे सर. पावसामुळे लेकरं बघा किती भिजलेत. अरे पिल्लंच खातात आणि त्यांच्या आईला खाऊनच देत नाहीत पिल्लं. चिनो, पाऊस आल्यामुळे सगळंच झालेलं आहे. चाय काय करायचं, खूपच आता असं टेन्शन येतं की आज आत्ता ह्या लेकरांचं काय होईल. कारण बघा, हिचं पण ऑपरेशन नाही झालं, तिचं पण ऑपरेशन नाही झालं. सगळ्यांचं खाऊन झालंय. सर आता तू खाल्लेस, हे गे रे राजा, किती चिखलाने भरलेत आज पहिल्यांदा. मागे सर, ब्रूस तू खाल्लंयस तुझं. सर मागे गे राजा, तू खा. ब्रूस तू खाऊ नकोस हा, सर मागे मागे सर. खाऊन झालंय ना तुझं, सर मागे. ब्रूस खाऊन झाले तरी राजाच्या ह्याच्यात खायला आले ते. सर मागे, ब्रूस मागे सर. मीरू कसं मारून देणार ना या लेकरांना. यांची सगळ्यांची नसबंदी केली. खूप म्हणजे यांचं अक्षरशः पिल्लं असतानापासून यांना घरच्या लेकरांना वेळ नाही दिला. कधी ह्या लेकरांच्या 3-3 तास 4-4 तास येऊन यांचे दवाखाने, यांची नसबंदी. आणि कसं या लेकरांना मारून देणार ना. सगळ्यांची नसबंदी झाली बघा माझ्या लेकरांची. रोज खूप नवीन टेन्शन असतं. झालं बाबडू. पशु पक्षी प्राणी यांना काय हो निसर्गात खायला काहीच नाही. पावसामुळे ना टेकडीवर जाताना थोडासा प्रॉब्लेम येतो. आणि ही माझ्या अगोदरच बघा माझे बॉडीगार्ड चाललेत आणि लोक यांना मारण्यासाठी उतावळी झालेत. कसं काय होणार व आपल्या निसर्गातले मुख्या प्राण्यांचं. बाबू तुला पाणी नाही का तिकडे ठेवलेलं. पाऊस पडणं पण किती गरजेचं आहे ना. आम्ही यांना ठेवलेलं आहे, पॉट ठेवलेले आहेत सिमेंटच्या पाण्यासाठी. माझ्या लेकरांची सगळ्यांची नसबंदी झाली, पण काय माहिती नाही आता काय होईल यांच्याबरोबर. आणि टेकडीवरती चालले मी आता, कारण इतकं टेन्शन येतं ना. पोटच्या मुलांना मी कधी माझ्या वेळ दिला नाही आणि ह्या लेकरांच्यात मी जास्त वेळ राहिली. ही बघा धोत्रा वनस्पती उन्हाळ्यातही एवढी छान आली आहे ना, कारण ही पूर्ण काळी माती आहे. बाहेरची लोक इथे येऊन टाकतात कचरा, मग खूप घाण होते. जर निसर्ग कोपला ना तर कसं होईल बापरे. माझ्या पायांना एवढी माती लागली नाही बघा, बोटांना माझ्या. वर्षातून एकदा आठवण काढणारी लोक लेकरांची हाल बघा. निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी, जर पशु पक्षी प्राणी जर नसतील ना तर निसर्गाला शोभा येणार नाही. चला इलेलं गुडिया, हे घे. ती भूक लागली ना पावसामुळे, खूप भूक लागली.
डॉन, आज खूपच पाऊस झाल्यामुळे आहे ना, इकडं लेकरांना काहीच आडोसा नाही आहे. ते लेकरू बघा पलीकडे बसलेलं माझं खालून आले माझ्याबरोबर चालत. बॉडीगार्ड येतो माझा, रोज येणार माझ्याबरोबर वरती. आली किती सोन्यासारखी लेकरं येतो. त्याला तर एवढं लागलं आहे ना डॉनला, खूपच लागलं आहे लेकराला. अशा एवढ्या डेंजर ठिकाणी एकटं येऊन खायला देतो आम्ही, आणि ह्या लेकरांना मारायचं सरकारने ठरवले. मग असे मरतील. आणि एवढा निसर्ग कोपेल ना की सांगू शकत नाही, की माणसाला जाळायला सुद्धा जागा राहायच्या नाहीत. डॉन, काय आहे तुझं खाल्लं आणि परत ह्यांचं खायला येतोय का? चल चल तू. असं असतं का कुठे? असं असतं का? अर्ध्या रस्त्यापर्यंत आले टेकडीवरती. रात्री म्हणजे काल मी पाणी ओतलं होतं. ए राजा, काय गपचुपीत येतो, खुडखुड आवाज करत. भीती वाटली ना मला. लेकरं आमची खालून वरती येतात ना, खाली लग्न असतात, इकडे आडोशाला येऊन बसतात, त्याच्यामुळं पाणी लागतं. आणि पक्षी पण खूप आहे, खारुताई खूप आहेत. काळ्या घे, ए किशू घे ना, तू इथपर्यंत आलास, हे घे, घे रे किशू, शान आहेस तू. हो पिल्लू माझं शान आहे ना, आहे ना शान पिल्लू. खा पटकन, कोण नाही काय करत तुला. घे किशू, लाजतोस का? नको लाजू, लाजू नकोस. चलिए सर मागे. मोती, हे सर मागे. मोती हे घे, ए सर मागे. अरे बापरे, माझ्या मोत्याला खाऊनच द्याय ना ते लोक. मोती इकडे रे, चल मी देते तुला, डायरेक्ट हाताने खा. घे घे, चल ये मोती, ये तू घे, चल ये इकडे घे ना मोत्या, खा पटपट पटपट खा. घ्या आता खालीच घ्या, मी काही करू नाही शकत. भीती वाटते. सगळे एकदम आले ना असे. पेपर भरपूर टाकले, पण पेपरवर खायला यांना काय होते. इकडे चल, इकडे चल ये, घे चॉकलेट घे. हा काळा आहे ना, काळ्या तोंडाचा खाऊनच देत नाही. ए ए आली सगळी गँग, आणि ह्यांच्यामुळे मग लोक इथं माझ्याशी भांडत असतात. काय पेपर कुठं गेले खायचे? मोती इकडे. हा मोते आहे ना, हे घे ना, हे घे चल. हां सर बाब्या, बाब्या सर. बिचाऱ्याचा पाय लंगडा आहे, त्याला खाऊनच देत नाही, पळता येत नाही. पटपट खा, घे पटपट. सगळ्यांचं खाऊन झाले. हे इकडं आलेत पाहुणे आमचे. हो थांब. नवीन डॉगी इथे आले बघा या फिमेलच्या मागं, आणि इथं 2च फिमेल आहेत, आणि एवढे सगळे लोक ह्यांना तिला इतके त्रास देत आहेत ना, आणि इथलं कोणीही लोक मनावर घेत नाही. हे घे मोती इकडे, मोती इकडे, हे सर मागे, हे घे, हे हट, त्याला खाऊ दे. मोती घे तू, मोती खा तू. हे 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 सर मागे, मागे सर. बापरे, एकच फिमेल आहे आणि सगळ्या डॉगी आहेत इथं. सगळं हा पण नवीन आलाय.